नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बायोलॉजी मॅग्निफाईडमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे. कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन हा टॉपिक आपण स्टार्ट करतोय आज. हा टॉपिक तसा बघायला गेलं तर किचकट वाटतो, बऱ्याच मुलांना डिफिकल्ट वाटतो, पण तो डिफिकल्ट नाही आहे. एकदम इझी वेने आपण स्टेप बाय स्टेप त्याला कव्हर करणार आहोत. एकदम इझी लँग्वेजमध्ये मी एक्सप्लेन करायचं ट्राय करणार आहे. त्यामुळे तुम्हाला याच्याबद्दल कुठलंही टेन्शन घ्यायची गरज नाही. CETची डेट आता काय म्हटलं आहे, जुलै एंडला होईल, जुलैच्या लास्ट वीकमध्ये. म्हणजे ऑलमोस्ट तुमच्याकडे आता 2 महिन्यापेक्षा कमी होईल, म्हणजे 2.5 महिने वगैरे आहेत. सो तसा प्लॅन करा आणि तुम्हाला जर स्ट्रॅटेजी हवी असेल त्याच्याबद्दल बायोलॉजीची तर कमेंट सेक्शनमध्ये मला तसं कळवा. मी त्याच्यावरती स्ट्रॅटेजी व्हिडिओसुद्धा नक्की बनवेल. आजचं लेक्चर असणार आहे आपलं न्यूरॉन. आता नर्व सेल्समध्ये बेसिकली न्यूरोग्लिया आणि न्यूरॉन येतात किंवा नर्व सेल्स, तर त्याच्यामधला न्यूरॉन आपण बघणार आहे. आता हे टाईप्स ऑफ न्यूरॉन्स हे स्टेट बोर्डमध्ये आहेत का नाही, पण तरी पण आपल्याला काय बघायचे तर मल्टीपोलर न्यूरॉन काय आहे हे समजण्यासाठी बघायचे आणि नीट रिलेटेड 2 मिनिटाचा पॉईंट आहे, पण हा क्लिअर झाला की तुम्हाला न्यूरॉनचं स्ट्रक्चर व्यवस्थित कळणार आहे. सो एंडपर्यंत व्हिडिओ बघा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा मिळेल. आणि आपल्या चॅनलला शेअरसुद्धा करा तुमच्या फ्रेंड्समध्ये. सुरू करूयात आजच्या लेक्चरला. काय आहे टाईप्स ऑफ न्यूरॉन. न्यूरॉन म्हणजे बेसिकली काय आहे, तर न्यूरॉनचं जस्ट इंट्रोडक्शन आपण बघूयात. न्यूरॉन इज अ स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट. स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ कुणाचं फंक्शनल युनिट आहे, नर्वस सिस्टीमचं. नर्वस सिस्टीमचं जसं आपण नेफ्रॉन बघतो एक्सक्रिटरी सिस्टीमचं स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट, तसंच हे काय आहे स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ नर्वस सिस्टीम. ठीक आहे. सो आता आपल्याला स्ट्रक्चर बघायचं आहे, त्याच्या अगोदर आपण टाईप बघूयात. 3 टाईप आहेत. एक मल्टीपोलार न्यूरॉन, त्याच्यानंतर बायपोलार आणि युनिपोलार. ठीक आहे. आता न्यूरॉनचं बेसिक स्ट्रक्चर काय आहे, हे सायटॉन आहे. हे काय दाखवलं तुमचं, सायटॉन म्हणजे बेसिकली सेल बॉडी. ठीक आहे. हा जो लॉंग असा एक दांडीसारखा सेक्शन दिसतोय तो असतो एक्झॉन. एक्झॉन असतो आणि ह्या सायटॉनपासून हे असे कोनिकल स्ट्रक्चर जे दिसत आहेत आणि त्याला पुढं ब्रँचेस त्यांना बेसिकली म्हटलं जातं डेंड्रॉन. असं स्ट्रक्चर असणार आहे. सायटॉन सेल बॉडी, ही लांब दांडी म्हणजे एक्झॉन, आणि हे आता हे डेंड्रॉन्स बघा, हे जास्त डेंड्रॉन्स आहेत. ह्याच्यामध्ये 1 2 3 4 5 6 डेंड्रॉन्स इथं तुम्हाला दिसतील. मग आता आपल्याला इन जनरल तुम्हाला आउटलाईन लक्षात आली न्यूरॉन कसं असतो. पहिला बघूयात मल्टीपोलार न्यूरॉन. तर 1 एक्झॉन. 1 एक्झॉन म्हणजे ही एक दांडी असणार आहे. 1 एक्झॉन अँड 2 or more डेंड्राइट्स. ठीक आहे. सायटॉन हा असणारच आहे. सायटॉन म्हणजे काय, सेल बॉडी आहे, याच्यामध्ये न्यूक्लियस असणार आहे. सो हा असणारच आहे. आणि टाईप ठरलेत हे किती आहेत आणि हा किती आहे, बस एवढ्यावरती. सो हा कन्सिडर आहे किंवा नाही असं करायचं नाही. सायटॉन हा असणारच आहे कारण ती मेन सेल बॉडी आहे. सो एक्झॉन, या सेल बॉडीला एक एक्झॉन असेल, असं याला ब्रँच वगैरे नसणार आहे. एक एक्झॉन आणि 2 or more डेंड्राइट्स. बघा हा 1 आहे, 2 3 4 5 6 असे जास्त 2 किंवा 2पेक्षा जास्त डेंड्राइट्स असतील तर त्याला आपण मल्टीपोलार न्यूरॉन म्हणायचं. ही डायग्राम मल्टीपोलार न्यूरॉनची आहे. नेक्स्ट आपण बघूयात बाय. बाय म्हणजे किती, 2च पोल आहेत. म्हणून बायपोलार न्यूरॉनमध्ये एक एक्झॉन असणार आहे, म्हणजे ही एक दांडी असणार आहे आणि एक डेंड्रॉन असणार आहे. म्हणजे आता हा डेंड्रॉन मी असं जास्त वरती दाखवलं आहे. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला समजावण्यासाठी. म्हणजे हे कसं असणार आहे, हे असं स्ट्रक्चर, हा तुमचा एक्झॉन आणि हे असं स्ट्रक्चर असणार आहे. म्हणजे इथं एकच आला. आता इकडं कसं असं, इकडं काढलाय का दुसरा आपण, इकडं काढलाय का नाही, हे असं काढलेलं नाही आहे. सो तुमच्या लक्षात आलं का, एकच डेंड्रॉन, ही सेल बॉडी सायटॉन, हा तुमचा एक्झॉन असणार आहे. नंतर हे टिलोडेंड्रॉन्स वगैरे हे सगळं इथं जे दिसत आहेत ते दाखवूयात आपण. ओके. ह्या खालच्या डायग्रामला डिस्टर्ब नको करायला आपण. ओके. तर हे काय आहे, टिलोडेंड्रॉन्स आपल्याला बघायचं आहे ते स्ट्रक्चर. जेव्हा डिटेल स्ट्रक्चर बघणार आहे, टिलोडेंड्राइट्स आपल्याला बघायचे आहेत किंवा टिलोडेंड्रॉन पाहिजे आहेत ॲक्च्युली शब्द. ठीक आहे. म्हणजे इथं लक्षात काय आलं तुम्हाला, एक एक्झॉन, 1 एक्झॉन अँड 1 डेंड्रॉन. एकच डेंड्राइट दिसतोय तुम्हाला. ठीक आहे. एकच दिसतोय, दॅट इज बायपोलार. युनिपोलारमध्ये युनि म्हणजे किती, एक. मग सेल बॉडी तर असणारच आहे ना, सगळीकडे सेल बॉडी असते. सेल बॉडीलाच किती पोल आहेत, हे एक पोल हा वाला आणि मग इकडे 1 2 3 4 5 आहे, हा इथं एकच आहे, हा एक आहे पोल साईडवालं, एवढंच. ठीक आहे. युनिपोलारमध्ये सायटॉन विथ 1 एक्झॉन. सायटॉन आहे त्याला एकच एक्झॉन आहे. इकडं कुठं तुम्हाला असा डेंड्राइट दिसतोय का, असं दिसतोय का, नाही आहे. ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे तुम्हाला असा डेंड्राइट दिसलेला नाही किंवा डेंड्राइट दिसलेला नाही. सो एक सायटॉन म्हणजे सायटॉनला एकच एक्झॉन असणं, एकच साईड आहे, एकच साईडला पोल आहे. सो हा युनिपोलार न्यूरॉन झाला. सो टाईप्स ऑफ न्यूरॉन आपले संपले. इतकं सोपं आहे ते. आता जे आपल्याला डिटेल स्ट्रक्चर बघायचं, जर तुम्हाला नर्वस सिस्टीम व्यवस्थित शिकायची असेल, कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन जर तुम्हाला व्यवस्थित समजून घ्यायचं असेल, तर सगळ्यात पहिलं येतं न्यूरॉनचं स्ट्रक्चर. न्यूरॉनचं स्ट्रक्चर समजणं अतिशय इम्पॉर्टंट आहे, कारण हे कळालं तर नर्व इम्पल्स म्हणजे जो इम्पल्स जातो जनरेट होणार आहे
मेसेज जाणार आहे तो कळणार आहे, कनेक्शन सिनॅप्स कळणार आहे, पोलरायझेशन रिपोलरायझेशन कळणार आहे. ते कळलं तर नक्की मेसेज रिफ्लेक्स ॲक्शन हे सगळं कसं होतं हे कळणार आहे. सो इथून पुढचा हा पार्ट अतिशय इम्पॉर्टंट आहे. क्लिअरली लक्ष द्या आणि जर लेक्चरच्या एंडला जरी तुमचा काही डाऊट राहिला तरी कमेंट सेक्शनमध्ये कळवा, मी तो प्रत्येक डाऊट तुमचा सॉल्व करेन. ओके, आता आपण बघूयात मल्टीपोलर न्यूरॉनचं स्ट्रक्चर. बेसिकली 3 पार्ट्स असतात, सायटॉन, एक्झॉन आणि हे सगळे डेंड्रॉन. 3 पार्ट असतात. पहिला सायटॉन म्हणजे सेल बॉडी. ठीक आहे, मग याच्यामध्ये डिस्टिंक्ट न्यूक्लियस असतो, सेंट्रल न्यूक्लियस असतो. पहिला आपण बघूयात सेल बॉडी किंवा सायटॉन बघूयात. याच्यामध्ये डिस्टिंक्ट सेंट्रल असा लार्ज मोठासा न्यूक्लियस असतो, सायटोप्लाझम असतो, त्याच्यानंतर न्यूक्लिओप्लाझम असतो आणि न्यूक्लियझम. म्हणजे बेसिकली सायटोप्लाझम, न्यूक्लियस आणि सेल ऑर्गॅनेलिज असतात हे म्हणा, असं लक्षात ठेवा. आता मेन 2 त्याच्या व्यतिरिक्त कंपोनंट्स असतात, एक निसेल्स ग्रॅन्युल्स आणि न्यूरोफायबर्स. निसेल्स ग्रॅन्युल्स काय असतं तर हे असे ग्रॅन्युलर स्ट्रक्चर्स असतात. हे काय असतं, असं ग्रॅन्युलर स्ट्रक्चर्स ह्याच्यामध्ये असतात, यांना निसेल्स ग्रॅन्युल्स असं म्हटलेलं आहे. आणि हे बेसिकली रायबोप्रोटीन्स असतात. कशापासून बनलेले असतात हे निसेल्स ग्रॅन्युल्स जे असतात हे एकतर काय आहे रायबोप्रोटीन कंपोनंट्स असतात आणि हे बनलेले असतात तुमच्या रायबोझोम्स आणि रफ रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. काय आहे हा, रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे. स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आणि रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम सेल ऑर्गॅनेलिजमध्ये तुम्ही शिकलाय. सो हा रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आणि रायबोझोम्सपासून बनलेला असतो. तर याचं काम काय आहे, निसेल्स कसं नाव दिलं आहे तर एक फ्रेंच न्यूरोलॉजिस्ट होते त्यांच्या नावावरून दिलेलं आहे. ठीक आहे, तर निसेल्स ग्रॅन्युल्स हे बेसिकली रायबोप्रोटीन आहेत आपण बघितलं. तर यांचं काय काम आहे तर हे प्रोटीन तयार करण्यासाठी मदत करतात किंवा बेसिकली कशासाठी, एन्झाईम्स. बघा काही रेफरन्स बुकचा विचार केला तर प्रोटीन किंवा स्टेट बोर्डमध्ये एन्झाईम दिले. मला सांगा सगळे एन्झाईम तर प्रोटीन असतात, मग तुम्हाला जर फिरवून विचारलं एन्झाईमच्या ऐवजी प्रोटीन विचारलं तर तुम्हाला ते लक्षात आलं पाहिजे. सो प्रोटीन फॉर्म करतात, असे प्रोटीन्स किंवा असे एन्झाईम्स फॉर्म करतात जे की न्यूरोट्रान्समीटरच्या फॉर्मेशनसाठी लागतात. न्यूरोट्रान्समीटर म्हणजे तुमचा मेसेज जो आहे तो कॅरी करणारा एक कंपोनंट आहे. सो न्यूरोट्रान्समीटर जे असतं त्याच्या फॉर्मेशनसाठी लागणारं जे एन्झाईम आहे, जे प्रोटीन्स आहेत ते तयार करण्यासाठी तुमचे निसेल्स ग्रॅन्युल्स लागतात. दुसरा पार्ट आपण बघितला होता न्यूरोफायबर. तर हे न्यूरोफायबर्स हे जे ट्रान्समिशन आहे नर्व इम्पल्सचं म्हणजे बेसिकली मेसेजचं, इम्पल्स म्हणजे काहीतरी असं जनरेट झालं, म्हणजे माझ्या हाताला आता टच झाला, चिमटा घेतला मी किंवा दुसरं काहीतरी टच झालं, असं पाणी पडलं गरम किंवा टोचलं काहीतरी, ह्याचा मेसेज जाणार आहे. याचा काय जाणार आहे, मेसेज जाणार आहे. सो तो मेसेज म्हणजे तो नर्व इम्पल्स जे आहे ते कॅरी करण्यासाठी, तो ट्रान्समिट करण्यासाठी तुमचे न्यूरोफायब्रिल्स काम करत असतात. आणि हे सगळं कुठं आहे, या सायटॉनमध्ये आहे. ठीक आहे, सायटॉनचा सेक्शन आपला संपला. आता सायटॉन नंतर आहे तो आपला डेंड्राइट्स किंवा डेंड्रॉन. तर हे असे कोनिकल स्ट्रक्चर दिसत आहेत तुम्हाला, हे असे कोनिकल स्ट्रक्चर दिसत आहेत आणि हे काय झालं आहे सायटॉनपासून अराईज झालेत. कोनिकल स्ट्रक्चर्स आहेत, शॉर्ट फायबर्स आहेत किंवा स्मॉल कोनिकल प्रोसेसेस आहेत आणि इथून सायटॉनपासून अराईज झालेत. आता याच्यामध्ये असतं काय काय, जे आपण निसेल्स ग्रॅन्युल्स बघितले आणि न्यूरोफायब्रिल्स बघितले हे यांच्या बेसला तुम्हाला दिसतील, यांच्या बेसला हे तुम्हाला दिसतील, म्हणजे बेसिकली यांच्यामध्ये ते असतात. इकडे पुढे जाणार नाहीत, पण सायटॉन जिथं आहे तिथं हा तुम्हाला बेसला याच्या हे दिसणार आहेत. कोण, निसेल्स ग्रॅन्युल्स आणि न्यूरोफायब्रिल्स. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आलं स्ट्रक्चर. आता यांचं पुन्हा, आता हा एक कोनिकल स्ट्रक्चर आहे ना, हा आपण जर काय घेतला एक तुमचा डेंड्रॉन घेतला तर याचं परत काय झालं आहे फाईन, आपण काय म्हणूयात याच्यामध्ये डेंड्राइट्समध्ये अजून फाईन स्ट्रक्चरमध्ये, फाईन फायबर्स लाईक स्ट्रक्चर्समध्ये त्याचं काय झालं डिवायडेशन झालं आणि त्याला म्हटलं जातं डेंड्राइट्स. ठीक आहे, ओके, इथपर्यंतचा पार्ट झाला. ट्रान्समिट मेसेज टू वर्ड्स. हां, आता तो मेसेजचा एक पार्ट बघायचा. बस इथे एवढंच लक्षात ठेवा की हा काय आहे डेंड्रॉन आहे एक आणि याचे हे काय आहेत डेंड्राइट्स आहेत. स्मॉल फायबर लाईक स्ट्रक्चर, अजून त्याचं डिवायडेशन झालेलं असतं, इतकंच. आता सगळ्यात इम्पॉर्टंट याचं फंक्शन, हा इट कॅरीज मेसेज टुवर्ड्स दी सायटॉन ऑर सेल बॉडी. म्हणजे हे इकडचा जो मेसेज असणार आहे, इकडून पुन्हा जिथून पण आला, इकडे दुसरा डेंड्रॉन असेल किंवा काय पण असेल, इथून हे मेसेज सायटॉनकडे कॅरी करतात. नीट लक्षात घ्या, हा पाथवे तुम्हाला लक्षात आला पाहिजे. डेंड्राइट्सपासून डेंड्रॉन, डेंड्रॉनपासून सायटॉन, सायटॉनपासून एक्झॉन आणि परत मग दुसरा न्यूरॉन आणि मग हे असं असतं. तर हा संपला ना टिलोडेंड्रॉन, तर इथं दुसरे टिलोडेंड्रॉन्स असे असतील. हा सिनॅप्स असतो, परत इथं मग हे दुसरं सुरू झालं, दुसरा हा एक्झॉन आहे दुसऱ्या न्यूरॉनचा आणि मग याचा परत इथं काय असणार आहे सायटॉन असणार आहे थोडासा. हा आपण मायलिन फायबर नको दाखवायला, मायलिन शीथ.
ठीक आहे. तर हे असं जस्ट इथं लक्षात घ्या की हा असा काय असणार आहे, खालचा आय थिंक दिसत नाही, इथपर्यंतच बोर्ड तुम्हाला दिसतोय. ओके, तर हे असं असणार आहे. सो इथं सिनॅप्स असणार आहे. जो सिनॅप्स आपल्याला नर्व आणि ग्लिअल सेल्स संपल्यानंतर बघायचं. तर बेसिकली मला काय सांगायचं आहे, तर हा तुमचा काय असणार आहे, टुवर्ड्स दी सायटॉन हा मेसेज कॅरी करणार आहे. इथपर्यंत व्यवस्थित लक्षात घ्या. नंतरचा पार्ट येतो एक्झॉन. एक्झॉन म्हणजे ही दंडी. ठीक आहे. मग असं काय आहे, लॉंग सिंगल, युजली सिंगल असतं, अनब्रँच्ड असतं. कधी कधी याला ब्रँचेस असतात. ठीक आहे, याला अशा ब्रँचेस असतात आणि जर याला अशा ब्रँचेस असल्या तर याला कोलॅटरल्स म्हणतात. या ब्रँचेसला काय म्हटलं जातं, कोलॅटरल्स. ही काय झाली, कोलॅटरल झाली. ठीक आहे, कोलॅटरल. तर कधी कधी ब्रँचेस असतात बघा. युजली काय आहे, तर युजली अनब्रँच्ड स्ट्रक्चर आहे. कधी कधी ब्रँचेस असतात तर त्याला कोलॅटरल म्हणायचे. लक्षात घ्या, सिंगल आहे, लॉंग आहे, युजली अनब्रँच स्ट्रक्चर आहे आणि अरायझिंग फ्रॉम द एक्झॉन हिलॉक. एक्झॉन हिलॉक म्हणजे हा सेक्शन, इथं थोडासा बेस आहे सायटॉन आणि जिथून एक्झॉन स्टार्ट होतो हा जो सेक्शन आहे त्याला एक्झॉन हिलॉक म्हणतात. आणि एक्झॉन हिलॉक पासून हा काय होत असतो, तुमचा एक्झॉन अराईज होत असतो. इथपर्यंत लक्षात आलं. आता याच्यामध्ये हे काय दाखवलंय, मायलिन शीथ. काही न्यूरॉन्समध्ये मायलिनेटेड न्यूरॉन्स असतात, म्हणजे एक्झॉन्स बेसिकली नॉन मायलिनेटेड पण असतात. म्हणजे मायलिनचं शीथ म्हणजे कवरिंग. हे कवरिंग काही एक्झॉन्समध्ये असतं, काही एक्झॉन्समध्ये नसतं. हळूहळू त्या गोष्टी लक्षात येतील तुम्हाला CNS ANS बघताना. तर इथपर्यंत लक्षात आलं याचं काम. आता हा मेसेज कॅरी करतो अवे फ्रॉम दी सायटॉन. हा मेसेज इकडं कॅरी करेल सायटॉनपासून. हा तुम्ही डेंड्राइट्स म्हटलं, डेंड्रॉन म्हटलं की टुवर्ड्स दी सायटॉन, एक्झॉन म्हटलं की अवे फ्रॉम दी सायटॉन. ही गोष्ट लक्षात आली पाहिजे. मग हा मेसेज कॅरी करतो दुसऱ्या न्यूरॉनकडे. ठीक आहे. आणि मग इथं ॲक्च्युली हे नाही येणार, काय म्हणू आपण, इथं टिलोडेंड्रॉन्सच्या इथं दुसऱ्या ॲक्च्युली डेंड्राइट्स येणार आहे. तर तो पॉईंट आपला नंतरचा आहे. ठीक आहे. मग असे मी चुकून इथं टिलोडेंड्रॉन्सच काढलेले, तो पॉईंट आपला नंतरचा आहे. बट जस्ट तुम्ही लक्षात ठेवा की हे अवे फ्रॉम दी काय असणार आहेत, सायटॉन मेसेज कॅरी करणार आहेत. अजून याच्यामध्ये काय, याच्यामध्ये निसल्स ग्रॅन्युअल्स प्रेझेंट नसणार आहेत. याच्यामध्ये निसल्स ग्रॅन्युअल्स प्रेझेंट नाही आहेत. कंटेन्स बंडल्स ऑफ न्यूरोफायब्रिल्स. याच्यामध्ये न्यूरोफायब्रिल्सचे असे काय असतात, बंडल्स असतात. आता मगाशीच आपण बघितलं की न्यूरोफायब्रिल्स कशासाठी काम करतात, मेसेज किंवा तुमचा जो इम्पल्स आहे, नर्व इम्पल्स आहे, तो ट्रान्समिट करण्याचं काम करतात. मग ह्याला पण मेसेजेस ट्रान्समिट करायचे आहे. सो याच्यामध्ये न्यूरोफायब्रिल्सचे असे काय असतात, बंडल्स असतात. व्यवस्थित इथं लक्ष द्या. ठीक आहे. मग हे अवे फ्रॉम दी सायटॉन आपण बघितलं, कोलॅटरल बघितलं, सिनॅप्स. सिनॅप्स म्हणजे बेसिकली काय असतं, तर हा एक न्यूरॉन आहे एक्झॉन. एक्झॉन नंतर मी सांगितलं की हे काय आहेत, टिलोडेंड्रॉन्स येतं. तर हे टिलोडेंड्रॉन्स जे आहेत, टिलोडेंड्रॉन्स म्हणजे याच्या फाईन ब्रँचेस लाईक स्ट्रक्चर आहे. आणि हे इथं आपण जस्ट हा एक ऑर्गन काढूयात. मग याच्यामध्ये ही स्किन असू शकते किंवा दुसरा न्यूरॉन असू शकतो किंवा कुठलाही ऑर्गन असू शकतो, ग्लँड असू शकते, मसल्स असू शकतात. ठीक आहे. तर हा जो आहे टिलोडेंड्रॉन्स, याच्या ज्या ब्रँचेस आहेत, टिलो टोकाचा, तर हा पार्ट. ठीक आहे. तर हा काय झालेला असतो, याच्यामध्ये इथं जॉईन झालेला असतो. म्हणजे यांनी जो मेसेज कॅरी केला आहे, जो काही इम्पल्स आणला आहे, तो या स्किनला, ग्लँडला, ऑर्गनला, मसल्सला देण्याचं काम हे करत असतात. ठीक आहे. तर हे आपलं ओव्हरऑल स्ट्रक्चर झालेलं आहे. आणि मग इथं सिनॅप्स असतो दुसऱ्या डेंड्रॉनचा. ठीक आहे. सिनॅप्स म्हणजे इंटरकनेक्शन पॉईंट. हा एक न्यूरॉन, दुसरा एक न्यूरॉन असणार आहे, त्या दोघांमधला इंटरकनेक्शन पॉईंट म्हणजे तुमचा सिनॅप्स असतो, जो की याच्यानंतर प्रेझेंट असणार आहे. सो इथपर्यंत आपण स्ट्रक्चर बघितलं, सायटॉन, एक्झॉन आणि डेंड्राइट्स. मल्टीपोलार न्यूरॉनचं स्ट्रक्चर डिटेल आपलं कव्हर झालेलं आहे. हे समजलं तरच पुढचं समजणार आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल हे लेक्चर. जर काही डाऊट असेल तुम्हाला तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा, आपण तो डाऊट नक्की क्लिअर करूयात. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.